राजा द्रुपद यांनी आपली कन्या द्रौपदीसाठी भव्य स्वयंवर आयोजित केले। त्या स्वयंवरात अनेक पराक्रमी राजे आणि योद्धे आले होते। स्वयंवरातील अट अत्यंत कठीण होती। वराने फिरणाऱ्या चक्रातील छोट्या छिद्रातून वर लटकलेल्या माशाच्या डोळ्याचा वेध घ्यायचा होता आणि तेही खाली ठेवलेल्या पाण्यातील प्रतिबिंब पाहून। अनेक राजांनी प्रयत्न केले पण कोणीही लक्ष भेदू शकले नाही। कर्ण धनुष्य उचलण्यासाठी पुढे आला पण द्रौपदीने सूतपुत्र असल्याचे कारण देत त्याला थांबवले। तेव्हा ब्राह्मणाच्या वेशात असलेले अर्जुन पुढे आले। त्यांनी शांतपणे धनुष्य उचलले, लक्ष्यावर लक्ष केंद्रित केले आणि एका बाणात माशाच्या डोळ्याचा वेध घेतला। संपूर्ण सभागृह आश्चर्यचकित झाले। द्रौपदीने अर्जुनाच्या गळ्यात वरमाला घातली। नंतर द्रौपदी पांडवांसोबत त्यांच्या घरी गेली। कुंतीने नकळत जे आणले आहे ते सर्वांनी वाटून घ्या असे सांगितल्याने द्रौपदी 5ही पांडवांची पत्नी बनली। ही घटना महाभारतातील अत्यंत महत्त्वाची घटना मानली जाते।